सो हॅलो गाईज, मी अमर सावंत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपला पुन्हा एक न्यू व्लॉगमध्ये. असो गाईज, आता मी तुम्हाला सांगतो, आता मी चाललो शिमग्याला गावी. आणि अच्छा, आमचं प्लॅन पण होतं झालेलं, म्हणजे फिक्स होणार होतं पण नाही पण होणार होतं, पण आता शेवटी झालंच आहे. आणि आता तुम्हाला ड्रिप चेक करू, पूर्ण ब्लॅक घातला. सॅटर्डे तर तुम्हाला माझं फॉलो करतो आपण. तर शिमग्याला गावी जाणार आहे. शिमग्यासोबत तुम्हाला प्रॉपर आता कोकणातला शिमगा दाखवतो. मी आधी ब्लॉग नाही बनवायचो, आता स्टार्ट केलं आहे. विचार केला आधी बनवून हर टाईम बोलायचो की यार ब्लॉग बनवायला पाहिजे, तर आत्ता सुरू केलं आहे. तर रोज बनवणार आता कंटिन्युअसली. पण तेव्हा टाईम नाही भेटत. पण आता मी जिथे जिथे जाईन, जसं लॉंग टाईमात कुठे फिरायचं असेल तर तेव्हा जाईन लॉंग ट्रिपला. तर आता मी मम्मी पप्पा आम्ही तिघंच जाणार आहे गावी, बाकी सर तर नाही जाणार. आणि बघा बाकीचं हे तर आधी आतमध्ये बॅग पण आल्या का ते सर घेऊन जायचं. कॅमेरा अँगल पकडायला जरा सीन होत आहे, तरी पण ठीक आहे. आई पण झोपली. आई बाय कर. बाय. चष्मा नाही लावलाय. अरे काय वाटतं आता, काय बोलू शकतेस तू? नाही ना काय मी गावी जाते, तुला काय वाटतं की नाही? वाटते ना, आता काय करायचं, गावी जावंच लागेल ना. मग देवाचं आहे का? मग तुला माझी आठवण आली की नाही? मग आठवण यायला मग केवढी आहे? काय तुम्हाला दाखवतो, आता निघाल्यावरती दाखवेन. आता गाडीत बसल्यावरती जास्त टाईम नाही घेणार. आता तुम्ही बोल काय बडबड करत असता. ठीक आहे, थोडं दाखवतो तुम्हाला निघेल तेव्हा, कारण की परत मला उचलायचं आहे सर्व सामान इमान. घरी बांधलाच काय आता? हां बांधलं. ठीक आहे सर, भेटूया. मम्मी आहे का? तर चाललो गावाला. ना आता ब्लॉग बनवला ना गावी जायचा. काकांना बघून ठेवा, काकांच्या रिक्षात बसा विरारवाल्या. पप्पाचा ब्लॉग मध्ये काय हातात बॅग एवढा दिलेलास, कुठे मोबाईल पकडू का? पुढे कंटिन्यू करू. सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला रे, चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा. चंदन कातीला सुताराणी हो, कातीला सुताराणी. वंडे पारिले बंधवानी हो, पारिले बंधवानी. रेखांदा माराय माऊलीला हो. सो गाईस, आता आमची बस थांबली आहे इथं जेवासाठी. मग आता इथून आम्ही कंटिन्यू करू, पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो एक एक करून. आणि पोगोने माझ्यासोबत स्कॅम काय केलं माहिती आहे? पोगो काय बोलली मला की ती ऑलरेडी गावी पोचली आहे, पण ती आत्ता जस्ट बसमध्ये बसले. मी त्यासोबत प्रँक करणार होतं, तिने माझ्यासोबतच प्रँक केला. आता मम्मी पप्पांसोबत जातो. आता बघू. तुला इथं सर थांबले, पूर्ण थांबले. आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला थोडं. सो गाईज, आता आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये. मम्मी आहे का? आहे का काय? आता वाजलं तिथं प्रॉपर. आता पप्पा पण येतील, मग तुम्हाला दाखवतो. आता हा पूर्ण हॉटेल आहे, आम्ही थांबलं, सर्व थांबलं. आता इथं खाऊ कधीपासून थांबलेलो की आता कधी जेवू. आता काय काय केलं? काहीतरी मागव, पण भूक लागली आहे खूप. तर फटाफट खाऊ आणि जाऊ. पोगो पण बसमध्ये येतात. आता उद्या सकाळी ती पण आहे सकाळी. हां, तुम्हाला खाऊन दाखवतो कंटिन्यू करतो. चलो गाईज, फायनली भेटला. हां, विशालचा भाव पण भेटलाय, सर्व ओळखीचे भेटले, अर्धे गावचे पण भेटले. एकाच हॉटेलमध्ये सर्व आले. पुढे पुढे कंटिन्यू करतो, फटाफट काढतो, त्याने बस निघून जाईल. आणि हे चॉकलेट घेतोय. दादा हे बघ, अजून कुठचं घेतो तर घे.
वाय हे सर्व किती चॉकलेट आहे, सर्व चॉकलेट घेणार आता. मला दाखवते काय करून बघा. पण किती दादा अजून 2-3 घेते का? आम्ही जागेवर ठेवून येता ना पटकन. हा चिंगम फक्त तुम्हाला इथेच भेटेल, बाकी कुठे भेटणार नाही. बाकीच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटणारच आहे. किती 8-9 तासानंतर जेवलो. नंतर मी आज सकाळपासून असत होतो जेवता चाललेलो आम्ही. ते सर अर्धे तर ओळखीचे भेटले, अल्बत मित्र घरचे नातेवाईक पण भेटले आम्हाला. पूर्ण गाड्या इथे लागल्या. पण हा हॉटेलमध्ये तर सांगू ना, इथे जेवण एवढं खास नव्हतं, पण आता होतं ना पोसाला खाल्ला आणि तसंच निघालं. बघू आता पोचू होतं की अरे गावी आता जरा झोपतोय, झोपलो नाही. बघू आता फटाफट करून तर डायरेक्ट गावी भेटतो तुम्हाला पोचल्यावर तेच. नवे पंख पसरा उंच उंच लहरा सो गाईज सकाळचे वाजले 5:15 आणि फायनली आम्ही आता पोचलो. माझी राहिलेली बॅग आतमध्ये बसमध्ये, तर ती घ्यायला धावत गेलेलो. तर सकाळी पोचलो. मम्मीने एवढं सामान तर उचलून घेऊन जायचं. मम्मी बघ फुल गँगस्टर, माझ्यासाठी घेतलेलं उडी आणि स्वतःच घालून फटाफट जातो वरती. मग बाय कर. चला सायराम, आता उद्या सकाळी तुम्हाला पूर्ण कोकण दाखवतो. पूर्ण कोकण फिरूया आपण सोबत. असेच लव यू गाईस. पार्ट 2 मध्ये सोबत भेटूया. फायनली गाईस लव यू सायराम. गाईस मला सत्य होणार एवढं कामात उतरणार नाही म्हणून. सामान पोचलेलं भेटूया फटाफट उद्या. तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉग मध्ये. म्हणतो आपण जरा फ्रंटने बघ जाऊन कसं आहे तर काही सगळं पोचलं. तुम्हाला घर दाखवतो. डोळे शाप सुजले झोपून झोपलेलो मजबूत. आता पोचल्या. आपलं घर आहे. दादा आणि तो घर पोगोच आहे, तिथं दिसणार नाही. दाखवतो तुम्हाला उद्या. तर दाखवेन तुम्हाला तिथं होम व्हिजिट दाखवतो. कोण आपला मंदिर आहे. मेन तर मजा कधी आली, गाडी थांबलेली 20 मिनटं तिकडंच. म्हणजे एक गाडीवाला बसवाल्याची भांडण झाली. ते लोक पूर्ण पियालेले होते गाडीमधले. त्यांचा पूर्ण ग्रुप होता पोरांचा. पूर्ण पियाले सर्व ना. आणि वाटतं आमच्या ड्रायव्हरशी भांडण करत होते. आणि म्हणजे ड्रायव्हरमधले दोघं जण कॅबिनमध्ये होते. जे जाऊन त्यांना झोपली नाहीत ना. मला ब्लॉग मेन काढायला भेटला नाही. मी कॅमेरा चालू करायला गेलो, पण त्यांनी म्हणजे होतं ना तो शटर असतो ना, त्यांनी त्याला पूर्ण पडदा लावून टाकलेला. आतमधल्या याला कॅबिनच्या दरवाजाला पण
आणि खिडकीमधून पण कोणाला बाहेर नव्हतं याला सांगू. मला मेन ब्लॉग काढायचा होता मारताना त्याला. हो का, आता सर्वजण येतात एक एक कर. ही पण आली रे, सर्वजण आले एक एक करून, सर्वजण बसले. दाखवतो मला आवडली का आहे तर कर आता. आता आता फेमस होईल आता बघा थोडा दिवस. हां कुठं आतमध्ये तुम्हाला एक एक करून दाखवतो, फटाफट मला दाखवतो. सोबत राहता पार्ट 1 पार्ट 2 सर्व येईल आपल्या व्लॉगमध्ये. तर पूर्ण तुम्हाला शिमग्याचं दाखवेन आणि कोकणातलं पण दाखवेन. याचा सपोर्ट करत राहा. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर पण करा. लव यू. साईराम.